नमस्कार, मी अर्चना अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण कुरकुरीत बांगडा फ्राय बघणार आहोत. अगदी सोपा, तुम्ही इथे आवाज ऐकू शकता. इतका कुरकुरीत हा बांगडा फ्राय झालेला आहे. तर सुरुवातीला मी छोटे छोटे बांगडे घेतलेले आहेत आणि हे आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत. तर याची डोके तशीच ठेवले आहेत आणि आतला जो पोटामधला भाग असतो तो अशा पद्धतीने मी साफ करून घेतलेला आहे. साफ करण्यासाठी मी इथे थोडंसं तांदळाचं पीठ लावून व्यवस्थित साफ करून घेतलं म्हणजे छान असे हे व्यवस्थित साफ होतात. जराही कुठेही घाण अजिबात राहत नाही. तर अशा पद्धतीने हे साफ करून घेतले आणि अशा पद्धतीने आपण याला कट मारून घेणार आहोत, जेणेकरून आपण जो मसाला वापरणार आहे तो आतपर्यंत व्यवस्थित या बांगड्यांना लागला जावा, म्हणून अशा पद्धतीनं दोन्ही साईडनं आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आता हे साफ करून कट करून घेतलेले बांगडे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपण मसाला घालणार आहोत. तर सुरुवातीला अर्धा चमचा हळद मी इथे घातलेली आहे आणि रोजच्या वापरातील लाल तिखट 1-1.5 चमचा मी इथे वापरलेला आहे. तर थोडंसं तिखट झालं पाहिजे म्हणून थोडंसं 1.5 चमचा मी इथे वापरलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे. मीठ घातल्यानंतर आपण यामध्ये लिंबू घालणार आहे. तर माझ्याकडे कोकम नाही आहे म्हणून मी लिंबूचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर कोकम असेल तर 2 कोकमाच्या फोडी तुम्ही भिजत घालून ते कोकमाचं पाणी तुम्ही इथे यूज करू शकताय. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे आलं लसूणची पेस्ट. आलं लसूणच्या पेस्टमुळे इतका चवीला बांगडा छान लागतो की अगदी त्याची चवच बदलते. म्हणून आलं लसूणची पेस्ट नेहमी तुम्ही बांगडा फ्राय घालताना किंवा बोंबील फ्राय करताना नक्की घाला. तर अशा पद्धतीनं हा जो चटणी, मीठ आणि थोडासा हलकासा साधा मसाला बनवलेला आहे, तो आतपर्यंत असा आपल्याला बांगड्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित बाजूला जरासुद्धा मसाला दिसत नाही आणि मी व्यवस्थित अशा पद्धतीनं आतपर्यंत हा भरून घेतलेला आहे. तर आता आपण बांगडा कुरकुरीत होण्यासाठी अर्धी वाटी रवा घेतला आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतले. तर तांदळाचं पीठ घेतल्यामुळे त्याची चव देखील छान होते आणि बांगडा अगदी कुरकुरीत असा होतो. तर अर्धा चमचा हळद घातली आहे, अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि थोडंसं अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. जेणेकरून जे आपण हे बांगड्याच्या वरचं जे आवरण आहे ते फिकं-फिकं लागू नये, त्याला पण थोडीशी टेस्ट यावी म्हणून अशा पद्धतीनं आपण यामध्ये हे चटणी मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. तर थोडंसं 1 चमचा पाणी घालून त्यामध्ये थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे आणि त्यामुळे रवा जो आहे तो बांगड्याला छान चिकटला जाईल. तर एका तव्यामध्ये तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीने हे बांगडे आपल्याला तळण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. तर गॅसची फ्लेम थोडी मीडियम करायची आहे, मीडियम टू लो ठेवायची आहे. जास्त मोठी केली तर बांगडे व्यवस्थित भाजणार नाहीत, फक्त ते वरून-वरून लालसर दिसतील, पण आतून ते व्यवस्थित भाजले जाणार नाहीत. म्हणून गॅस बारीकच ठेवा आणि उशिरापर्यंत छान क्रिस्पी होईपर्यंत याला अशा पद्धतीनं तळून घ्या. तर हलक्या हातानं व्यवस्थित यांना परतवायचं आहे, कारण हे तव्यामध्ये घातल्यानंतर अगदी नरम होतात आणि ते परतताना तुटतात. तर अशा पद्धतीचा चिमटा तुम्ही वापरा आणि अशा पद्धतीनं व्यवस्थित हलक्या हाताने यांना परतवून व्यवस्थित आपल्याला खरपूस होईपर्यंत बारीक गॅसवरती भाजायचं. तर अशा पद्धतीने बांगडा भाजल्यानंतर तो बांगडा आतपर्यंत व्यवस्थित असा भाजला जातो. तुम्ही इथे बघू शकता बांगड्यांचा कलर इतका छान खरपूस आलेला आहे आणि चवीला देखील त्यापेक्षाही सुंदर असा हा बांगडा लागतो. तर अशा पद्धतीनं खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला तो एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीनं बारीक गॅसवरती तुम्ही हा बांगडा भाजून घ्या. इथे मी पळसाचं पान घेतलेलं आहे आणि त्यावरती अशा पद्धतीनं हा बांगडा काढून घेतलेला आहे. इतका छान चवीला इतका अप्रतिम लागतो. अशा पद्धतीचा बांगडा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला ही बांगड्याची रेसिपी कशी वाटली आणि तुमच्या भागाला हा बांगडा कशा पद्धतीने बनवतात मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाजरीची भाकरी किंवा नाचणीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी तिन्ही सोबत हा बांगडा इतका अप्रतिम लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.